अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि मिरजगाव येथे 7 अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत 55,005 रुपये किमतीचा मुद्देमाल अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत जप्त केलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत पथकास जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी सूचना देत रवाना केलं। दरम्यान पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी कर्जत आणि मिरजगाव या पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांची माहिती काढत 7 ठिकाणी छापे टाकत केलेल्या कारवाईत 55,005 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कर्जत, अहिल्यानगर।